करावी. साई भक्ती. साई भक्तीचं काय माहिती? ओम साईराम सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. साई भक्ती जर करायची असेल, मी साई गुरुतत्व सांगतो, तर त्या गुरूंचं चरित्र आहे, चरित्राचं पठण करा. पण बाबाने आपल्याला 11च वचनं दिली. त्या 11 वचनाची जर फोड केली तुम्ही, तर तुम्हाला तुमचा गुरु काय आहे हे समजून जातं. 11 वचनाचं बाबांनी सर्व सांगितलं तुम्हाला, कसं वागायचं, कसं राहायचं. आणि बाबांनी एवढंही सांगितलं, तुम्ही जर एवढं करून असताना तुम्ही कुठच्या वाईट मार्गाला गेलं का हेही पण दाखवा. जर तुम्ही 11 वचनाप्रमाणे एवढं वागताय, तुम्ही वाईट मार्गाला गेला असेल, तुम्ही तुमच्या दासाचा दास होऊन जाईल म्हणतात. बाबांचं साई भक्ती अशी आहे की जे बाबांना काय पटतंय, कोणाची निंदा करू नका, श्रद्धेने बघा, श्रद्धा ठेवा आणि सबुरीने वागा. घाईघाईत काही गोष्टी मिळत नाही. घाईत जे पटकन मिळतं आणि त्याला व्हॅल्यू नसते. समजलं की नाही? आता मी पण इलेक्ट्रिशियन होतो. मी जायचा 20 रुपये, 25 रुपये, 15 रुपये असे आम्हाला इंटेल लावायचे 20 रुपये मिळायचे. 1.5-2 तास जायचा. त्यासाठी सामान विमानाला 50 रुपयात आमचं काम व्हायचं. पण आमचं मिळायच्या पदरात किती 350 रुपयाचे इंटेल 70 ते 80 रुपये पण आमच्या पदरावर 3.5 तास जायचे. पण ते पैसे नंतर काय झालं, मला वेगवेगळे माणसं वेगवेगळ्या प्रकारे मिळाले. माझी भक्ती बाबांनी करून घेतली, मेहनत करून घेतली. नंतर मला इझी सोपस्कर पैसा कसा येईल ते मला दाखवून दिलं. मग त्यावेळी मला म्हणतात ना, महिन्याला मी 270 रुपये कमवले होते. आणि आज मी जरी विचार केला तर दिवसाला 1 लाख रुपये कमवायचे माझ्याकडे कॅपॅसिटी आहे. दिवसाला 1 लाख रुपये आपल्याकडे, म्हणजे 30 दिवसात 30 लाख जमा. पण ते 30 लाखाचं काय आहे? काहीच व्हॅल्यू नाही. आज तुम्ही आहात, उद्या जाणार. सगळ्यांच्या नादात लागून आम्ही सर्व केलं. पण ह्या गोष्टीला बाबा म्हणतात, श्रद्धेने चाला, सबुरीने चाला आणि विश्वासाने चाला. कोणाला फसवून चालू नका. आणि फसवणं म्हणजे कसं आहे बघा, आता ही जर ग्लास आहे, आम्हाला 2 रुपयाला मिळतो आहे, मी 2.25ला 2.5ला मी जर 4ला विकायला गेलो तर मी तुमची फसवणूक केलेली आहे. आज एखादा पंखा लावायला गेलो, त्याला कॅपॅसिटी 25 रुपयाचा मिळतो, मी तुमच्याकडनं 300 रुपये वसुली केले. तुम्हाला काय माहिती, पंखा तर चालू झाला, ओके झाला. मी तुमच्याशी गद्दारी, तुम्हाला नाही, तुम्हाला वाटेल माऊली चांगले काम केलं, पण मी माझ्या भगवंताशी गद्दारी केले. म्हणून आजही हे काम असं की श्रद्धेने काम चाललेलं आहे. कोणी येऊ नाही येत, 300-350 कस्टमर आपले फिट. म्हणून कोणतंही काम, ऑफिसचंही काम असताना लूट चाट फसवा. पर स्त्री आपल्या मातेप्रमाणे माझे वय आहे, वयाप्रमाणे तुम्ही आपलं आतमधले सगळंच बदलत असं. त्यामुळे ते कालावधी आहे. त्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये माणूस खूप काय चेंज होतो. आणि नंतर तो लाईनला येतो, एक तर चांगल्या लाईनला तरी वाईट लाईनला तरी. हे शारीरिक सुख म्हणा, हे काही ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला नंतर हळूहळू नंतर असं काही नाही, आपण वेगळ्या मार्गाने झालं आहे. हे आहे सत्य आहे आहे. आणि मानवी जीवनामध्ये याच्यामध्ये भरपूर काही पारंगत झालेली लोक आहेत आणि भक्ती मार्गात जाऊन खाली कोसळलेले आहेत. एक वेळ असा आला होता, नाना चांदोरकर बाबांच्या बाजूला बसलेले, चांदोरकर एका बाजूला दीक्षित बसलेले आहे आपल्या चरित्रामध्ये, सगळेजण बसलेले आहेत आणि बाबांची सेवा करतात आहेत. बाबा सबका मालिक एक आहे. बुरखा घालून काही महिला आल्या, बुरखा घालून महिलांच्या सगळ्या सुंदर महिला होत्या, यवनी होत्या, त्या सगळ्या सुंदर महिला होत्या. बाबांकडे गेल्या तर बुरखा घालून बाबांशी कसं कॉन्टॅक्ट करणार. फक्त बाबांच्या जवळ गेला त्यांनी बुरखा असा काढला. रूप सुंदर म्हणजे म्हणतात ना, बाबावर माणूस एखादा बघून पिघळेल. आणि स्त्रीला दिलंच आहे, तिने रूप तिने सुंदरतेनेच राहावं. तिने अशी आजागळ बजागळ राहून चालायचं. आजागळ बजागळ राहणं वेगळे असतात. सुंदर रूपाची सुंदर नारी होती आणि बाबांचं दर्शन करता करता दर्शन करून तिने बुरखा टाकला. तोपर्यंत बाबाने लगेच चांदोरकरांना टोचून बोलले की नकापासून केसा करून बाईला नाळायची नाही. तिचं रूप बघितल्यावर ती दैवी शक्ती समजायची की आध्यात्मिक भक्ती समजायची, नमस्कार करायचा. आपण आपल्या स्थितीत राहायचं. जसं तूप आहे, आता घट्ट तूप आहे, अग्नी जवळ नाही ती वितळणार. तशी एखादी महिला सुंदर आली आहे, आपल्या शरीरातल्या भावना लगेच जागृत होतात काहीतरी. कारण त्या तुम्ही जे पाठी केलेली कर्म आहेत त्या तुम्हाला जागृत करतात आणि त्यावेळेस तुम्ही उछामूळ देता आणि तेव्हा तुम्हाला तुमचा तारा म्हणून क्षणभंगूर होतं जीवन. एक आपलं गाणं पण आहे ते, क्षणिक सुखासाठी कोणी होतं नतव्यस्त. क्षणिक सुख असं पण त्यासाठी आयुष्याची बर्बादी करतो. म्हणून बाबा सांगतात सगळ्या गोष्टी तुम्हाला जेवढं मानवी जीवनात दिला, शेवटपर्यंत तुम्हाला सगळ्या सुखाचा उपभोग घ्यावा लागणार आणि मिळतोच. पण तुम्ही त्याच्यातून जर गद्दारी करता तर तुम्हाला त्याही गद्दारीला सामोरं जावं लागतं. तर बाबांनी ते उदाहरण दिल्याबरोबर चांदोरकर शर्माळले. बाबा म्हणतात नाही राहावं तर राहिलं.
म्हणतात ना, एखादं रूप बघितलं की तिचं सगळं चेहरा डोळ्यासमोर त्याने आणला. बाबांनी क्षणात जाणलं. म्हणजे अशा काही घटना बघा. बाबा इथे द्वारकामाईमध्ये बसले आहेत, समोर धुनी पेटवली आहे. बाबा ध्यानस्थ बसायचे. आणि बाबा ध्यानस्थ का बसायचे? तर बाबा तिथं ध्यानस्थ आहे, बाबाचं नजर आपल्याकडे आहे. बाबा कुठेच ध्यानस्थ शिर्डीला आहेत. मग बाबा शिर्डीला नसतातच. बाबांची भडकंती चालली आहे सगळीकडे. या विश्वात बाबांना जिथे जिथे तुम्ही मानाल तुमच्या आधी येऊन बाबा पोचतात. बाबांनी एक उदाहरण दिलं श्यामा देशपांडेला पण. बाबा म्हणतात तुम्ही माझ्यावर चला, माझ्या मुला ज्याच्याकडे लग्नाचा सोहळा असो, बाबा त्या देशपांड्याचा बाबा म्हणतो मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. देशपांडे की तात्या गोते पाटीलला की मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. म्हणतो तू जाण्याच्या अगोदर मी तिथे पोच असेल. देशपांड्यालाच. आणि ते काशी गया करून जातात, ज्या ठिकाणी जातात आणि ज्या खोली जातात ना, दरवाजा उघडल्या बघतो तर बाबांचा फोटो. आणि तो बाबांचा फोटो त्या व्यक्तीला देणारा कोण? तो स्वतःच देशपांडे. मग त्यांनीच विषला हे फोटो तुम्ही म्हणजे आणल्या कुठून आणला? म्हणते जो बाबा के साथ रहते श्यामाने जा, आणि ते स्वतः श्यामा असतात. म्हणजे बाबांनी फोटो रूपात तुम्हाला किती चमत्कार दाखवले. त्या फोटोच्या रूपामध्ये बाबांचा हास्य चेहरा आहे, रडवा चेहरा आहे. तुम्हाला जसं दुःख आहे ना तसं बाबा तुमच्या समोर सादर होतात. तुम्ही हास्य केलं ना, तुम्ही तो फोटो आहे द्वारकामाईचा, तुम्हाला बाबा हसतच राहणार. आणि जर तुम्ही दुःखी आहेत तर नेहमी बाबांच्या डोळ्यात आसू येताना दिसतो. बाबांकडे बघी तुम्हाला आसू दिसत. आम्हाला जाणवतं प्रत्येक वेळेला महिन्यातून 3-4 फेऱ्या बाबांकडे असतात. बाबा कसे बोलतात, बाबा तिकडे गेलो काय आमचे लाड करतात आमचं आम्हाला माहिती आहे. हे का करतात? कारण आमचा विश्वास बाबांवर आहे. जे गाणं लागतं ना, करलो विश्वास साईचं, ते आहे जे म्हणजे हे बाबांच्या सानिध्यातले लोक असतात. बाबांना जवळ तिथे होते, बाबांना लोकांना तारेने पैसे पाठवायचे. आता एवढ्या लांबून येऊ शकत तेव्हा तारे म्हणजे माहिती आहे काय ते? माहिती आहे ना, की आपण परदेशी कुठे असलो तर त्या पोस्टात पैसे भरायचं, नाव गाव पत्ता द्यायचा की तिकडचे पैसे इकडे येणार तारेने. म्हणजे आता पोस्ट ऑफिस एखादी इमर्जन्सी असेल, म्हणजे समजा 10 दिवसाचा पॅकेज आहे, 10 दिवसांनी पोचं असेल तर ही तुमची 2 दिवसात तार तिथे पोचेल. आता मी कोकणात राहायला होतो ना, इथून जर मुंबईवरनं आम्हाला लेटर करायचं, आम्हाला 2 दिवसांनी लेटर मिळायचं आहे, 3ऱ्या दिवशी ओपन करायचं. पण बाबांचं तसं नसायचं. बाबा अगोदरच संदेशा पाठवून मोकळे व्हायचे पुढच्याला की तो संदेशा तिथे पोचवायचा. असंच बाबाने एकाने 2 रुपये पाठवले होते आणि ते 2 रुपये घेऊन हे घेऊ शकले नाही. श्यामादेशपांड्याच्या नावावर पैसे आले, ते 2 रुपये त्याने घेतले. पूजेच्या कार्यामध्ये त्याने 2 रुपये आपल्या बाबांच्या बाजूला ठेवले, मंदिराच्या बाजूला ठेवले. बाबांचेच पैसे 65 जन्माचा त्यांचा नातं जोडलेलं आहे. जन्मोजन्मांतरीचा श्यामा देशपांडेचा आणि बाबांचं जन्मोजन्मीचं नातं आहे. त्यांनी सांगितलेलं बाबांच्याप्रमाणे. तर त्यांना काय वाटायचं, बाबा म्हणजे शंकर आणि हा देशपांडे म्हणजे नंदी, एवढं त्यांचं जवळचं नातं होतं खूप. ते 2 रुपये त्यांनी पूजा करताना ठेवून दिले. त्यांच्या लक्षात आलं नाही बाबांच्या त्यांना. पण बाबांना माहिती होतं 2 रुपये दिलेले आहे, हा विसरला आहे. बाबा काहीच बोलले नाही. काही दिवस जाऊ दिले त्याच्यानंतर ह्याचे 20 रुपये हरवले. तेव्हा 20 रुपये म्हणजे आता 2000 तेव्हाचे 20 रुपये म्हणजे. आता ते 20 रुपये आल्यानंतर ह्याचा थैताट झाला की बाबा पैसे हरवले, आता मी काय करू? आता तो कोण, त्याला त्याच्या बाबांशिवाय त्याचा देवत नाही कोण. बाबांना भेटायला गेले. बाबांना म्हणतो बाबा असं झालं, म्हणजे माझ्या जी काय पुंज जमा केली होती ती कुठे ठेवली मला सापडत नाही. गेली 2 दिवस मी शोधते, मला मिळत नाही. बाबा म्हणतो तुझे 2 दिवसापूर्वी तूच ठेवलेत पैसे, तुला सापडत नाही. मग माझे पैसे जे आले आणि जे मला मिळाले नाही तर मी किती काय करायला पाहिजे? मला पण कोणीतरी काहीतरी दिले ना का? तेव्हा श्यामाला आठवतं, हा बाबांना 2 रुपये दिले होते आणि बाबांना दिले नाही. म्हणून श्यामा तसाच द्वारकामध्ये. बाबा म्हणतो थांब जरा, धावू नको, जाशील घरी. हा घरी गेला, जिथे 2 रुपये ठेवले होते त्याच खाण्याच्या खाली याचे 20 रुपये. बाबांनी दोघांची निगड घालून दिली, झाकण घालली. बाबाचे पैसे बाबांना मिळाले, त्याची त्याला आठवण करून दिली की गुरुचे पैसे तू ठेवले. त्यांनी काय लपवून ठेवण्याचा इश्यू नाही, विसरून गेला. म्हणजे बाबा किती आपला खूप आपल्यावर खेळ खेळतात. पण आपल्याला समजतं बाबा खेळ खेळतात आहेत, आपण चुकलोय कुठे. आपण कुठे जरी चुकलो, बाबा एखाद्याची वस्तू ही पडलेली मिळाली, आता आपल्याला माहिती आहे ही वस्तू या आपल्या आदेशचीच आहे. मला माहिती आहे आदेशची वस्तू आहे, पण आता मलाही माहिती आहे आदेशला ही वस्तू मला मिळेल. आदेशला मी बोललोच नाही, मी लपवून ठपवून मी माझ्याकडे झाकून ठेवली. पण त्याचा संदेश हा बाबा तुम्हाला 2 दिवसात तुम्हाला दाखवणार, तुमची वस्तू कुठेतरी गाळकून टाकणार.
आणि त्याच्यावर तुम्हाला प्रायश्चित्त भोगावं लागतं. त्या 2 दिवसामध्ये एवढी तुमची सांगड घालतात ना, आपण घाबरतो ना की ही वस्तू गेली, कुठे गेली, काय गेली, काय घाबरून बेचैन होतो. तेव्हा नंतर कळतं की आपण पण कोणाला तरी फसवलं म्हणून हे भोग आपल्याला बाबांनी दाखवून दिले. बाबांना काही म्हणजे भक्ती हा असा प्रकार आहे ना की तो तुमच्यावर डिपेंड आहे, दिखाव्यावर डिपेंड आहे, तुमच्यावर डिपेंड. आज आम्ही जातो शिर्डीमध्ये, पहिला मीच जात होतो म्हणा सुरुवातीला वेळ 29 पौर्णिमा सलग केल्या. मग कोण हा आला ह्याला नाही, तो आला त्याला नाही, पण जो येईल ना माझ्याबरोबर त्याला तिकडे साक्षात्कार व्हायचा, तिथे चमत्कार व्हायचा, तिथे बोलणं ऐकायला मिळायचं, तिथे माऊली काय आहे त्याला समजायचे. तुम्ही एवढे म्हणजे आत मी भगवा वस्त्र भगवी लुंगी आपल्याला, पण ते समजायचं त्यांना का. एक वेळ असा प्रसंग आला, एक प्रकाश धामोडे म्हणून नावाचा एक साईब गजानन महाराजांचा भक्त आहे, पट्टा भक्त आहे, नाव बोललो पण ठीक आहे. असे 2 वाजे मी निघालो, म्हणतो माऊली मी आम्हाला तुमच्यावर यायचं आहे. माझ्यावर ते पण आले, अजून एक व्यक्ती आले माझ्यावर. आम्ही इथून निघालो, बरोबर 3:30 वाजता शिर्डीत पोचलो. बाय ट्रेनने प्रवास होता, गेलो गाडी डागडूग करून गेलो. सकाळी 3ला बाबांच्याकडे गेलो आणि ती लाकडं, ती शेणी, गौऱ्या टाकायचा, आजूबाजूला पुसायचं, असं करायचं. एवढं सर्व आम्ही करतोय. आम्हाला आनंद वाटायचा, बाबांची सेवा करायला मिळते ती, कारण गुरुजी वर्ग करायला देत नाही अशी कामं. आणि त्यावेळेस स्टिक असायचं, मी त्यावेळी एवढं स्टिक नव्हतं, आता स्टिक केलं. आम्हाला आता जायला मिळायची, उदी बिदीचं सर्व आम्ही भरपूर सेवा केली त्यावेळेला. हे करत असताना जेव्हा आम्ही द्वारकामाईमध्ये झालो ना, आरती तेव्हा 4:30ला आरती चालू व्हायची. आम्ही तिघं पण अशी पाठवतो, आणि तो पाठवून एक माणूस आला आणि त्याने माझ्या पाठी धपका मारला. बोलतो तुम क्या समजते हो. बोला क्या हुआ भाई साहब. हाँ, मेरे को सुला दिया तुम लोग ने और बाबा की सेवा करने के गए तीनों जन. बाबा ने हम लोग को मेरे को बताया ब्रह्मा विष्णु आके उधर सेवा कर रहे हैं त्रिमूर्ति, और तू अभी तक सोया है. हाँ असं तू बोला. तो आला ना धावत, अशी दाढी बिडी वाढलेला, मुछाळ लुंगी बियाला, आणि माझ्याच पाठीचे धपका झाला. नेहमी तो मला बघतो ना. बोलता तुम भगवावाला बहुत शाने लोग है. हाँ बोला महाराज क्या हुआ. नहीं बोलता मैं आने से पहले तुमने लकड़ी और शेनी गौरी बिरी डाल के आया और मेरे को सुला दिया. मैं बोला हम लोग काय, म्हणजे त्याच्याकडनं संबंध होता ना, की तो जर असं आम्हाला तिथं करायला मिळालं असतं. बाबांनी त्याला निद्रावस्थेत ठेवलं आणि आमच्याकडनं सेवा झाल्यानंतर बाबांच्या आम्ही द्वारकामध्ये जातो, तो पाठवून आम्हाला धपकवलं. अशा असंख्य घटना बाबांनी आमच्यावर केलेल्या आहेत. असंख्य नो लिमिट घटना असतात. एक का त्याचं कारण एवढं, मी भला माझा साई भला, साई वाचून नको कोणी मला. बाबा सामान्य नाही आहेत. तुम्ही जे अनवाणी येतात ना त्यावर पण बाबांचा कटाक्ष असतो. तुम्ही अनवाणी येतात त्याच्यावरून बाबांचा कटाक्ष लक्ष असतं सर्व गोष्टीचा. की आज बघा माझी मुलं का चालत आहे, काहीतरी त्यांना वाटतं की मी अनवाणी जाईन बाबांकडे, मला काय शोषायनी नाही, पण माझ्या शरीराला जेव्हा इजा होतील तेव्हा मला समजेल बाबा किती आपल्यासाठी करत होते. आज तुम्हाला प्रत्येक पावलावर काही वेळा दुखापती होत असेल, दुःख टोचता येईल, तेव्हा तुम्हाला सनकी अशी लागत असेल की तेव्हा तुम्हाला आठवत असेल. एखादा कोण चेष्टा मिळाल्या तुझ्या पापाची कर्म भोग अशी पण म्हणतात, असे भंक चालते आपले. पण ते कर्म नसं, आपण केलेले वाईट जी कर्म आहेत ना, कर्माचा प्रत्येक टोच तुम्हाला ठेवतात. आता का तुम्ही येऊ शकत होता ना चप्पल विप्पल घालून, का तुम्ही अनवाणी आलात. अनवाणी मागे तुमचा काहीतरी बेस आहे, त्याच्यावरून तुम्ही शिकवण घेणार. आता उद्या तुम्हाला बाबांचा लळा लागेल. तुम्हाला वर्षभरात बाबांनी कुठे इफेक्ट दाखवला की नाही मी भला माझा साई भला, हम फादगी नहीं छोड़ेंगे, बाबा के साथ रहेंगे, बाबा का ही सेवा करेंगे, क्यों अपने को बाबा ने दी आहे. 2 मित्र असतात, एकाच शाळेत एकाच वर्गात शिकतात. हा जातो पुढच्या लेवल, हा राहतो पाठच्या लेवलला. एकाच शाळेत एकाच वर्गात एकाच प्रोफेसरमध्ये एकाच कॉलेजमध्ये एकाच ठिकाणी सर्व वाढलेले आहेत. पण हा टॉप लेवलला जातो आणि हा लो लेवलला जातो. कारण हा जातो तो आध्यात्मिकाचा अभ्यास करत करून तो प्रसंग सावधान पुढे करतो. हा चेष्टा निंदा मस्करी छेडछाड फालतूगिरी करणार तिथंच खितपत राहतो. काही वेळा अशी वेळ येते की ह्याच्याकडे नोकरी करण्यासाठी तो हे करत होतो की मला नोकरी द्या म्हणून तुझ्याकडे, माझा मित्र जरी असला तरी. मी कृष्णाचं नाही जेव्हा त्याला सुदामाला समजतं माझ्यातून चूक झाली आहे, आणि तो जेव्हा शरणागती पत्कारतो कृष्णाकडे एवढ्या देवताकडे, तेव्हा त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे. तेव्हा दोस्तीचं पण नातं त्यांनी दाखवलं आहे. सांगतात ना सुदामाचे कृष्णाचे दोस्ती नातं भरपूर ठिकाणी दाखवतात. तिची कारणं आहेत, कारण त्याला त्याची चूक समजली आहे. तसं बाबांकडे पण होतं. बाबाकडे एक हा होता कपडे विकणारा माणूस होता. इकडे जा तिकडे जा, काशीराम नाव होतं त्याचं, आपल्या चरित्रामध्ये आहे. तो सगळीकडे जायचा.
या गावातून त्या गावातून त्या गावातून त्या गावातून जायचा. तर त्याची बढती व्हावी म्हणून त्यांनी बाबाने त्याला एक पुडी बांधून दिली. त्या पुडीमध्ये साखर होती. ही साखर फक्त त्याला सांगितलं की तू दर वेळा ही साखर मुंग्यांना खायला घ्यायची. तो सर्व खायला घालायला लागला. मग थोडी काय गेली. एक दिवशी चोर त्याच्या पाठीशी लागले. हां, त्याचा संपूर्ण लावा जेव्हा कपडा बाह्य ना ते सर्व त्यांनी घेतला चोर. तो म्हणतो हे सब ले लो, घ्या म्हणतो, माझा जीव मला पाहिजे, हे सर्व मी कमवू शकतो, हे घ्या म्हणाले. नाही, मग त्याच्यातल्या चोरांपैकी ते म्हणतात नाही, ह्याच्यामध्ये काय त्याचं गटलो आहे, त्या गटल्यामध्ये काहीतरी आहे. तो चोर म्हणतो हे तू सर्व तुला घे, हे आम्हाला दे. कारण ते एवढं सर्व घेऊन जाणार कुठे, गाड्याला बांधली त्याचं सामान साहित्य चोर नेणार कुठे, नेऊ शकत नाही. तुझ्या गटला आहे ते गटल्यात दे. आणि त्या जेव्हा गटल्याला हात लावायला जातात आणि तेव्हा बघतात साखर, त्याच टायमाला ते दोघं जण मूर्छित पडतात. त्याची जागा, त्याचं जे भांडवल आहे ते सर्व त्याला मिळालं आहे ना, काशीरामला मिळालं. जी साखर बघितलं ते बावचळल्यात गेले आणि त्याचा इफेक्ट बाबांनी त्याला दाखवला. पण काशीरामला कसं वाटायचं सुरुवातीला, काशीराम धंदा करायचा, बाबांचे 2% काढायचा. आधी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे काय मिळतात एक लक्षात 1% बाबांचा काढायचा. यथाशक्ती 1%, यथाशक्ती 10% पण काढू शकता, यथाशक्ती 50-50 पण करू शकता. पण 1% जरी बाबा 100 रुपये कमवले, 1 रुपया बाबांचा, असं जर बाजूला केलेत तर तुम्हाला तुमच्या भरभराटीमध्ये जेवढं तुमचं आहे तेवढं तुम्हाला मिळून जातं बाबांचं. तर काशीराम करायला असं करायचा. असं करता 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 काशीरामला हे वाटायला लागलं, काहीतरी अभिमान वाटला की बाबा माझ्याकडनंच पैसे घेतात आणि मी देतो तेवढे बाबा घेतात. त्याला स्वतःला अहंकार झाला निर्माण. आणि त्यांनी सगळीकडे त्या गावकुशीमध्ये त्याचं नाव प्रसिद्ध झालं की हा बाबांना देतो, बाबा ह्याच्याकडनं घेतो, आमच्याकडनं घेत नाही. असं करता 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 बाबांनी सगळं काय घेण्याचा प्रयत्न केला. हळूहळू धंदा बसायला लागला. आज 10 रुपये दे, उद्या 20 रुपये दे, परवा 50 रुपये दे. आता म्हणतो बाबा मला धंदा करायला माझ्याकडे राहिलं नाही, माझं माल आणायला पण माझ्याकडे पैसे राहिले नाही, काही कर म्हणाले, तू देतोस ना मला दे आता. अक्षरशः त्याला 10-12 ठिकाणी बाबाने पैसे आणून आणायला लावलं आणि त्याला पूर्ण कंगाल करून टाकला आणि त्याचा अहंकार खाली उतरवून टाकला. तेव्हा त्याचा अहंकार खाली उतरला. बाबा माफ करा, एवढ्या मोठ्या ब्रह्मांड नायकाला मी देणारा कोण हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा तो कोलॅप्स झाला की नाही, माझ्याकडनं चूक झाली बाबा, इतके वर्ष 5-6 वर्षातली, मी तुला देणारा मी कोण नाही आहे, मी कोण देणारच नाही आहे मुळात. आणि नंतर बाबांनी जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याची जी भरभराटी होती, त्याचं जे गेलेलं साम्राज्य होतं त्याला बाबाने घेऊन दिलं. म्हणजे आपला अहंकार जरी बाबांकडे करत गेलो तरी त्याचे फळ आपल्याला भोगावं लागतात. एक वेळ असा होता, मला पूर्वी म्हणजे मी विचित्र बाबांचा चोरटा माणूस आहे. बाबांचा चोरटा माणूस मी आहे. 1 नंबरचा चोरी करणार बाबांकडे कसली पण. म्हणतात ना बाबा आहे चिंदी चोर आहे, बाबांच्या चरित्रामध्ये आग आहे, चिंदी चोर आहे. तर आम्ही तिकडे गेलो द्वारकामध्ये किंवा म्हणतो बाबा आम्ही आलो चिंदी चोर, पाहिजे ते मिळणार, जे मागू ते समोरचं देणार, नाही म्हणजे 5 मिनटं थांबलं तो आपल्याला देणार, ते आम्हाला विधिलिखित आहे. मला एक दिवशी हे पाहिजे होतं, रुद्राक्षाच्या माळा पाहिजे होत्या, माझ्यासाठी तर नको होतं त्या. मी येतो घेऊन येतो आणि कोणाला तरी अर्पण करतो. अशा माळा मला भरपूर मिळायच्या तिथे, हे दे गुरुजी दे, मी माळा घेऊन यायचा. एक दिवशी मला 2 माळा मिळाल्या. बाबाने म्हटलं आज 1 माळ म्हणजे आज मला 2 माळी बाबाने दिल्या. 1 माळ माझ्या खिशात, 2 माळ्या खिशात. बाबांचं दर्शन घेतलं आणि बाहेरच्या बाजूला हाताचं वेगळं आहे. तेव्हा गुरुस्थानात आलो आणि गुरुस्थानाची शेजारची मला घ्यायची होती. पौर्णिमा होती, मला गुरुस्थानाचं शेजारची घ्यायची होती. वार शुक्रवार होता. गुरुवार आणि शुक्रवार पौर्णिमा आले तर मी सोडत नाही बाबांकडे. मी बाबांकडे बसलो, शेजार दिला, ठोकरावर बसलो आणि आरती घ्यायला बाबांच्या चरण माझ्याकडे होतं. आरती करतोय माझ्या पाठीमागे एक माणूस असं ठोकरावर बसला आणि त्यांनी पण तो क्षण सोडला नाही. सांज आरती, पौर्णिमा आणि शुक्रवार, बरोबर बाबांच्या द्वारकामाई आणि हिच्याबद्दल ती चांद दिसत आम्हाला. बसलो आणि हा रडायला लागला. सांज आरती सुरुवात झाली, शिर्डी माझे पंढरपूर झालं, हा रडायला. मी म्हटलं भाऊ तुम्ही का रडत आहे? काय म्हणतो मला राहवत नाही आहे. म्हटलं रडू नका तुम्ही. नाही म्हणतो मला दुःख खूप आहे. म्हटलं तुम्हाला दुःख आहे, या विश्वास सर्वांना दुःख आहे. म्हटलं आम्ही पण लांबून आलो.
म्हटलं एक काम करा, मला बाबांनी 2 माळी दिल्या आहेत, ही एक माळ तुम्ही घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याची शांती मिळेल, दुःख नाही होणार की बाबाची माळ मला मिळाली, आनंद होईल. तर तुम्ही मला पटकन बोलले, म्हणाले तुम्ही मला ओळखत नसाल. म्हटलं माऊली मी नाही ओळखत, पण तुम्ही रडताय म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. तुम्ही एवढं रडताय आक्रोश करून, म्हणजे बाबांची आरती चालू इकडे, आजूबाजू सगळ्यांना हा रडतोय, जो हापसून रडतोय. म्हटलं बाबांची माळ मिळेल, तुम्हाला देतो, एक मला देतो. तर त्यांनी त्या बाबांच्या सानिध्यातले ते घरातली माणसं होती, म्हणजे त्याचे हा तो पंतू संतू नावायचा होता, त्यांच्या घरानं बाबांच्या चरणी लीन होतं. मग त्याला दुःख असं होतं की त्याला घरचा आजार पण काय होतं घरच्याच्या माणसाला, तो बाबांना तो आळवत होता की बाबा माझ्या पंजोबांपासून तुझी सेवा केली आहे आणि आज कित्येक वर्ष झालं माझी जी व्यक्ती आहे ती आजारातून बरी का होत नाही. तो बाबांकडे त्यासाठी रडत होता की मी हट्टाने तुझ्याशिवाय आम्ही मागतो, असं का होतं, असं का होत आलं. मग त्याने माझी बोलले मी अमुक अमुक आहे, असाच आहे, तो घ्यायलाच तयार. म्हटलं माऊली मी कोण काय हे नाही, पण एक गुरुबंधू म्हणून दिला, ती माळ होती ना, ती माळ त्याला दिली मी. दर पौर्णिमेला तर त्यांनाही सर्वांना माहिती होतं, बघूया वर्ष टोपी फेट आहे, आमचं फेट आहे, माझं फेट आहे. तो पुढच्या पौर्णिमेला माझी वाट बघत बसलेला गुरुस्थानात, आणि मी होतो द्वारकामाईमध्ये. आता द्वारकामाईमध्ये होतो, हा गुरुस्थानात होता माझी वाट बघत, कारण हा माणूस गुरुस्थानात येणार बाबांना भेटायला. पौर्णिमा आहे गुरुस्थानात, पण त्यावेळा शुक्रवार नव्हता, वेगळा वार होता. मी गुरुस्थानात द्वारकामाई, तो मला भेटवायला आला. तिथे आला, ते ग्रामस्थ ना, ते डायरेक्ट भेटायला आला. त्याने मी कासवाची इथं बसलेला, त्यांनी मला सरळ तिथून उचललं आणि मला म्हणतो चलो द्वारका. मला म्हणतो भाऊ तुम्ही चला द्वारकामाईमध्ये. तर म्हटलं काय, हा म्हणतो परवा रडणारा माणूस आहे. म्हटला त्याला ग्रामस्थ असल्यामुळे बाकीच्यांना अडवलं नाही, मला द्वारकामाईत गेला. ते तिमीर समोर तेव्हा समय लावायचे, आणि ते दगडाचं जे आहे ना काळा काळा केलेला, तिथे निंबर म्हणतात, त्या निंबराला मला दर्शन करायला घेतलं. आम्ही दर्शन घेतलं. पण तो बाबाचाच चमत्कार, तुम्ही मला भेटायला, मी बाबांकडे रडायला, तुम्ही मला माळ द्यायला, आणि आमच्या घरातला आजार पण दूर व्हायला. आपण कोण लागून गेलो, आपल्याला काय माहिती आहे ती व्यक्ती आहे, ही व्यक्ती आहे, ही व्यक्ती आहे, तो कोण आहे काय आपल्याला काय माहिती आहे. श्रीपाद श्री वल्लभामध्ये असंच दिलं आहे, एक वस्तू तुम्हाला मिळेल, त्याच्या अध्यात गेले ती वस्तू, तो माणूस वर्षानुवर्ष खुतपत पडला आहे, आणि त्याला सांगितलं ह्या नावाची ही व्यक्ती ही वस्तू आणेल, ती वस्तू त्याकडे पोचली, तो खुश झाला. तिसऱ्या अध्यायामध्ये वेगळं, असं करता करता 53 अध्याय श्रीपाद. म्हणजे बाबा सांगतात तुम्हाला जे मिळते ते तुम्ही वाटा द्या, तुमचं ह्याला द्या, त्याचं त्याला द्या, त्याच्यामध्ये भक्तीचा भाव. आज आपल्या पालखीमध्ये 9 चरणाची कारणं काय, आपण भक्तीचा मार्ग सर्वांकडे फुलवला. काही लोक आहेत आपलं सांगणार इथे एकच चरण घ्या, 2 चरणं कशाला पाहिजे, आपलीच चरण घ्या, त्याची असं नाही चालत. आज ह्या पालखीने रेकॉर्ड ब्रेक केला, त्याला 7 होणार होती, एक स्वामींचा आणि एक गजानन, मी ती दोन्ही चरणं तिथं आणली. अशी 9 चरणं आता आपल्याबरोबर आहेत, आणि त्या 9 चरणाची पहाटे पूजा करताना सांगा ना, एवढं जाज्वल्य आपल्याकडे येणं पण मुश्किल आहे. 9 चरणाची सेवा करतो आपण बाबांच्या, आणि त्या प्रत्येकाच्या घरातली चरणं आहे ती ज्यांची घरी साधना चालते, आणि बाबा आपल्याला ती सेवा करायला देतात. त्यामुळे आपल्याला येणारं दुःख, आपल्याला कोण बोलणार वाईटपणा, कोण आपल्याला रागाने बोलेल, रागा करेल, शिवीगाळी करेल, वाईट दृश्याने बघेल, त्याचं तो 10 पटीने त्याचं तो काय आहे तो त्याला मिळून जाईल. आपण काय बोलायचं नाही. म्हणून तुमची बाबांची सेवा, आता माऊलीने विचारलं बापरे बाबांची साधना सेवा काय करायची. एक नित्य नियमाने आपली कुलदेवतेला पहिला नमस्कार करायचा, आपल्या ग्रामदेवीला दुसरा नमस्कार करायचा, तिसरा नमस्कार आपल्या आईवडिलांना करायचा, चौथा बाबाच्या चरणाशी लीन व्हायचं. ह्या 4 गोष्टी तुम्ही सांभाळल्या तर ह्या युगामधले किती जरी काही कोण काड्या करणारे लोक असले, तुम्हाला कुठेच त्रास येऊ नये. पण जर तुम्ही ह्या चौघांमध्ये जर डॅमेजगिरी करत असाल तर त्या तुम्हाला कोणी साथ करणार, मग बाबा पण साथ नाही करत. मी तर अक्षरशः झिजलो आहे. माझ्या लाईफबद्दल काय बोलायला गेलो, सांगायला गेलो ना, तुम्ही वेडे दिवाने व्हाल की माऊली हे काय प्रकार आहे तुमच्या बाबतीत. पण मी ते बाबांच्या चरणी सर्व लिहून सोडलेलं आहे, म्हणून आज त्या लेवलला येऊन बसलो आहे. लेवल म्हणजे काय एवढी मोठी लेवल घेतलेली नाही. हे जे प्रेम आहे ना, असं म्हणजे वक्ता आणि श्रोता, ऐकणारे आणि हे जर साम्य मिळालं तरी काहीतरी प्रज्वल होतं, आणि त्यात बाबांनी प्रज्वलिता केली. कारण आता संकष्टी लागायला किती वेळ लागले,
झाले 12 वाजले ना. बघा हे बाबांच्या सगळ्या लीला बाबांच्या आहेत, आपल्या काही नाही. तुम्हाला आता बघा आज जर तुम्ही 3 दिवसाचा प्रवास केला, उद्या तुमच्यात काहीतरी अजून फरक जाणवेल की नाही आज हे केलं पाहिजे, बरोबर की नाही. माझ्याकडे वसईची एक पालखी होती, त्या पालखीला मी गेली 3-4 वर्ष सेवा केली. ते फोटो घेऊन जायचे आणि ज्यांना समजलं माऊली असं भेटायला गेलं तर म्हणतात अरे माऊली आपली ती अशी व्यक्ती आहे डोंबोलीची, आपल्याकडे बाबांचे चरण. खुश झाले सगळे लोक. त्यांच्याकडे चांदीची पालखी तयार झाली, त्यांच्याकडे बाबांचे चरण तयार झाले. आणि असं होत असता असता त्यांनी अचानक एक दिवशी म्हणाले की आता आमचे चरण झाले, आता आमचे चरण झाले, आता माऊली तुम्ही चरण. आणि पण मी पालखीला आलो आहे, सगळं गणवेश केला आहे, बाबांचे चरण बरोबर आहेत. आणि त्या चरणांनी त्यांना चमत्कार पूर्ण 7 दिवसात दाखवला. जे चरण आपल्याकडे ते आता आले बाबांचे 7 दिवसात त्या चरणांनी त्यांना पूर्ण चमत्कार दाखवला, वेगवेगळ्या प्रकारे चमत्कार. आणि शिर्डीत गेल्यावर सगळे हसायला लागले. तोपर्यंत जो घ्यायचा डोक्यावर तो बधीर व्हायचा, कारण चरण मी पालखीत बसवले नाही. मी सॅकच म्हणतो ना, पाठी काय टाकतात ती लाल कलरची घेतली, पाठीवर टाकली बॅग. तो तेजस नावाचा मुलगा होता. बरोबर दुसऱ्या दिवशी पडगा सोडताना त्याला बधीरच कोण आला. हसता खेळता उजळणारा पोरगा पालखीमध्ये बधीर झाला, पूर्ण बधीर. तोंडातून फेस, नाकातून फेस, हावभावाचा चेंज, आवाज बदलला, घोगरा आवाज चालू झाला. तिथून पासून ते शिर्डी जाईपर्यंत त्यांनी सगळे स्टॉप आहेत ना, या सगळ्या स्टॉपवर मला आमच्याकडे पारायण करून आम्ही रात्र पारायण करायचं. कारण मला समजलं त्या व्यक्तीमध्ये काय आता संचार झाला आहे तो. आम्ही सगळीकडे पारायण करत गेलो. आणि बाकी तोपर्यंत चरण कोणाकडे झाले म्हणून आम्ही भाई ठाकूरकडे गेलो. आणि ते चरण तिथं होते ना, तर सगळेजण म्हणतात माऊलीने घेतला आमच्या डोक्यात. जो घ्यायचा तो मंद होऊन जायचा, म्हणजे काहीच बोलायचं नाही. लेडीज झाल्या, 3-4 लेडीज झाल्या, 2-3 मुलं झाली, एक पुरुष झाला तेजस. आणि शिर्डीत गेल्याच्या नंतर बाबांच्या समाधी मंदिरला गेल्यावर हे सगळे हास्य बोलते झाले, गुरुस्थानात जाऊन पाया पडायला लागले. म्हणजे गुरुतत्व हे फार महत्त्वाचं आहे, गुरुभक्ती फार महत्त्वाची आहे. आणि एवढं सर्वात करत असताना तुमचा एक ध्येय की नाही मी भला माझा साई भला. आता पण मी गेलो होतो, त्रिपुरा पौर्णिमा होती, मला सर्व नेणारी फ्री आहे. मी कुठे पैसे टाकून आजपर्यंत जाते, कुठच्या पालखीला पण मला 5 पैसे फी पण भरावी लागत नाही. उलट मला माझी देणगी देणारे लोक असतात. मी तिथे गेल्याच्या नंतर आम्ही तिथे गेलो, एक जटाधारी होता माणूस आणि पादुका दुसऱ्याच्या हातात होत्या. त्या बाबांच्या हातात घेऊन चाललो होतो आम्ही गिरणारला. तेव्हा दोन्ही पादुका अशा होत्या ना, त्यांच्या लाकडी पादुका एकात आणि आपल्या चांदीच्या पादुका अशा खाच्यामध्ये भरल्या. हे खालून वरती आला, आम्ही वरून खाली जायला. तर त्या दोघांना मिळायला गेला. हा जो माणूस होता म्हणतो चला त्यांना पण भेटूया, जटाधारी माणूस आहे म्हणजे तो याच्यापैकी आहे, साधू संतांपैकी. जवळ गेला, एवढ्या जवळ गेला ना पादुका, तशा पादुका जवळ दोन्ही पादुका एकमेकांना येऊन टच झाल्या. म्हणजे गुरुत्वाकर्षण किंवा लोहचुंबकाची जी शक्ती म्हणजे ना, त्या शक्तीचं मिलन झालं एकमेकांचं. आणि तेव्हा तो समोरचा माणूस जटाधारी म्हणतो ये कुछ तो अलग है भाई. तो म्हणतो ये जो है ना बाबांचे, ये बोलतो कुछ तो अलग है, इसमें पाणी बहुत हम नहीं बोल सकते. अरे मी म्हटलं ते त्याशी झाले, गेले वरती आले, दर्शन करून आले. आणि आम्ही इकडे गप्पा गोष्टी करतो, परत माणूस वरून आला आणि परत आमची गाठभेट झाली. तो मला म्हणतो माऊली इथे बघा तो तीच व्यक्ती आहे की त्याच्या पादुका आल्या आणि त्या पादुका. मग मी पादुका माझ्या हातात, एवढ्या लांबच्या पादुका होत्या दोघांकडे. हे तर एवढ्यावर त्यांनी घेतलं, एवढ्या लांबच्या पादुकांना अशा आल्या की एकदम अशा चिटकल्या गेल्या. म्हटलं बाबांचा काहीतरी कार्यक्रम वेगळा आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं कळलं की त्या पादुका मी मग बोललो ये जो पादुका है हर दत्त मंदिर में हर जगह पे जाके आया है और जिधर जिधर गया उधर उधर इफेक्ट दिया है. ज्या ज्या स्थानात गेलं तिथे तिथं बाबाने चमत्कार दाखवलेला आहे. रेणुका मातेकडे चमत्कार दाखवला आहे, कालिका मातेकडे महाकालीकडे चमत्कार दाखवला आहे, अमरनाथ यात्रेला चमत्कार दाखवला आहे, नर्मदा मातेकडे चमत्कार दाखवला आहे. अशा अनेक ठिकाणी बाबांनी चमत्कार तीच दाखवला आहे. एक तर पार्वती मातेचं माहेरघर तिथे गेलो होतो. योग धर्म काय नाही, खाली रोडने फिरतोय आम्ही आणि तिथे चहा प्यायला म्हणतो अरे इथं ऐसा आहे. आम्ही तिथे गेलो आणि दुपारी 12:30-12ची आरती जोरात चाललेली. असा संपूर्ण गाभारा भरलेला, लोक भरलेले, याच्या आतमध्ये हे सगळं मंदिर आणि इकडे बसले. आम्ही इथून असं गेलो, समोर गेलो. आता काय आमचं भगवं वस्त्र होतं, आम्ही सरळ गेलो, दर्शन घेतलं, निघायचं होतं. आणि मी शंकरनाथ केला दत्तचा.
तो तिथे असा सैतानी पिसाटला ना, बा असा जोरात आवाज किंचाळ मारले आणि माझ्याकडे असा झोळी पकडली, त्याची झोळी स्वतःची पकडली आणि म्हणतो बोल तेरू क्या चाहिए माग, मैं तेरे को तयार आहो. म्हणलं बाबा मला काही नको. त्याचा एवढा प्रेशर चाललेला आमच्याकडे जबरदस्त जोरात आक्रोश करत होता नुसता. म्हटलं मला काही नको, जे आहे माझं भाग्य आहे. तो जा वो जो नीचे औदुंबर का झाड़ है ना, औदुंबर का उधर औदुंबर के पेड़ के उधर जाके तुम प्रदक्षिणा करो. आणि आम्ही जशा प्रदक्षिणा करतो ना मला व्हायब्रेशन यायला लागलं, म्हणजे अंगबिंग एकदम हे झाला. बोला आज आना ही था तुझे, इधर बुलाया उसने खिंच के लाया, या उसका दर्शन करके. मग त्याचं आम्ही दर्शन घेतलं. आम्हाला जेव्हा बिवायला दिलं व्यवस्थित त्याने आम्हाला दोघांना पण. म्हणजे अशा भावना असतात. कुठे काही येईल, कुठे काय साधना होतील त्या सांगता येत नाही. या रोडचे तुम्हाला सगळे मी अनुभव सांगू शकतो. आता लोक आमची चेष्टा करतात, तुम्ही काय पुढे जाता, काय करता, आमच्यावर चाला ना. तर जेव्हा आम्ही तुमच्यावर चालू ना तेव्हा तुम्ही काय कोणत्या अवस्थेत समजणार पण नाही. कारण मी चालणार, मी तुमच्याशी बोलणार, मी बोलणार, म्हणजे ते आजूबाजूला जे आहे ते सगळेच जागृत होणार ना. प्रत्येक स्थानाचं महत्त्व आहे, प्रत्येक रोडचं महत्त्व आहे. म्हणून आम्ही काय निशाणी, पुढची निशाणी, पाठची निशाणी ह्याला महत्त्व दिलेलं आहे. तुम्ही ते निशाणा क्रॉस केल्या तर विषय संपला. म्हणून काही गोष्टी काही एखादा सांगा गोष्ट ती निशाणीची. कशा बाबतीत निशाणीची तुम्ही जे बोलले ना, प्रत्येक निशाणीमध्ये काहीतरी महत्व आहे. कसं असं माहिती आहे, आता ह्या निशाणी आणि ह्याचं काय माहिती आहे, पालखी निशाणीचा अर्थ काय, राजदंडक असतो. आता ह्या तुमच्या पालख्या ज्या म्हणतात ना, हे पेशव्या काळापासून चाललेल्या हे आहेत, त्या निशाण्या आहेत. समजा हा राजा आहे, हा राजा, हा राजा, सगळे राजे आहेत. तर त्यांचं कसं असं, पहिला त्यांचा माणूस निशाण घेऊन जाणार, पहिलं निशाण घेऊन जाणार, घोडा गाड्या की त्या पहिलीकडच्या राजाला समजणार की हे निशाण, हा माणूस म्हणजे हा राजा येतोय. मग तो राजा येतोय, मग त्याच्याबरोबर त्याचा लवाजमा, मग त्याचा लवाजमा झाला म्हणजे आपली संपूर्ण सैन्य पुढे आलं काय म्हणून शेवटचा निशाण असं त्यांना घेऊन जातं. आपल्यामध्ये कसं होतं, आता ह्या रोडला आपण जातो, या रोडला असंख्य अपघात, असंख्य वाईट जागा, असंख्य काही काय असतात. आपण नवीन तारुण्यातली मुलं असतात, नवजात नवीन लग्न झालेल्या मुली असतात, पदयात्री चालणाऱ्या, तुमचे काहींचे ग्रह कमी असतात किंवा काहींचं मानसिक तणाव असो, त्याच्यामुळे ह्या रोडला चालताना काही वेळेला इफेक्ट होत असतो शरीराचा. आता आमच्यामुळे झालेला तो पण इफेक्ट मी सांगू शकतो तुम्हाला. आणि असे इफेक्ट झाल्याच्या नंतर ते माणूस भावसाळला जातो आणि मग तो त्यांनी धरलं की ते सगळ्या गोष्टी निष्पन्न होतात. म्हणून पहिलं जे निशाण जेव्हा फडकतं निशाण, म्हणून पहिला निशाणवाला बघा तुम्ही कंट्रोल करा, थांब तो थांबणार नाही. तो त्याचा जोशच येतो त्याला धावल्याचा. म्हणून निशाणवाल्याला थांबवायचं नसतं. तो त्याच्या हिशोबाने जाऊ दे, तो फडकत जातो ना. तो जेव्हा फडकतो सगळे आजूबाजूला वाईट क्रिया बाळग. म्हणून त्या निशाणाला नमस्कार करायचा असो. नेहमी निशाण बाहेर पडतं ना, निशाणाचा नमस्कार करायचा, पाया पडायचा की तुझ्यामुळे आम्ही सुखरूप पोचतोय. त्याची अवहेलना केली तर आपल्याला येणारी भूक भोगायचीच आहे. त्यामुळे निशाणला पूजन असतं. आता इथं चाललं आहे म्हणून मी चालून देतो. याच्यापूर्वी पण तुम्हाला माहिती आहे, पालखी आली तर पूजा करायचा सर्व करायचं. पण ते माझ्या भावना होत्या त्या. आणि पाय पुसायचे मी, धुवून सर्व आणायचे. का? कारण राजा येतोय आपला, राजाची सेवा करणं आहे. पण काही मंडळाला नाही आवडत. इथं पण आता होम करतो का मी? नाही करत. तुम्हाला जे पटलं ते करतो, नाही पटलं साईराम करतो. मला नाही, आपल्याला जिथे पटलं तिथे हात घालायचा नाही. पण आता पण आपले टॉप लेवलला चालली आहे पालखी. आता मी जेवढ्या पालख्यांमध्ये आहेत आपल्या सगळ्यांच्या पालख्याच्या आजूबाजूला सर्वांची काही असं की बाबा नाही, पालखी खूप छान चालली आहे आणि घडतात आहेत, मुलं घडतात आहेत. आता तुम्हाला एवढे जण आहेत, डोंबोलीकर असेल, तुम्हाला इच्छा असेल, वेळ मिळेल असेल, भजनाला ॲड होत जा. तुमच्या भजनातून, मुखातून भजनं जेव्हा चालू होतील ना, शारीरिक क्रिया वेगळ्या होतात. लोकांकडचं अन्नदान खाल्लं जातं. तो प्रकार एक प्रकारची पण ती भिक्षा आहे. ती भिक्षा आपण ग्रहण होते. आजार पण दूर होता. आजपर्यंत मी असं जरा मोठेपणाला आहे, बाबांची दुआ की आजपर्यंत मला कसल्याही कुठच्या प्रकारचा त्रास नाही. हे बाबांचे मोठेपण आहे. सगळं धडपडच हो. आणि मी भरपूर ठिकाणी कार्यरत आहे, सामान्य गोष्ट नाही. हर्षलला माहिती आहे मी कुठे काय आहे आणि काय नाही. तो सगळीकडे धडपड आहे. 4 रूम आहे त्यांच्याकडे. मी काही ठिकाणी सचिव आहे, काही ठिकाणी माझ्याकडे पदं मोठी आहेत, काही ठिकाणी मला स्पीचेस करावं लागतं. गटप्रमुख आहे, काही ठिकाणी मी अध्यक्ष पण माझ्याकडे पदं आहेत. अनेक संस्थांवर माझं कार्यभात माझे शब्दाचा काहीतरी अर्थ आहे.
गावात मी आमच्या गावात पण माझा काहीतरी मान आहे मोठा गावाला पण. या सगळ्या गोष्टी कशाला माहिती आहे, जो करतो घडवतो त्याच्या पाठी सगळं असतं की तू आला आणि आमचं हे चांगलं झालं असे करणारं होतं. आणि कारण त्याच्यामध्ये आपला काय भाव नसतो ना की ह्याला लुटून खायचं, पण परमेश्वर देतो. परमेश्वर कुठेच काही कमी करत नाही. बाबांची 11 वचनं फक्त झोपताना नेहमी वाचत जा. रोज वेळ मिळाला तर एक स्तवन मंजरी एक रोज वाचा, नाही जमली गुरुवारी वाचा, पौर्णिमेला वाचा. तेही नाही जमलं ते दिन साईबोध एकाला एकच पेज वाचा एका दिवसाला. आजचा कितवा 4था दिवस, चौथ्या दिवसाला एक पेज वाचायला आपल्या कामाला निघायचं. चला माऊली झोपा.